मित्रांनो, आज मकर संक्रांत उत्सव 2026 मधली आपण दृश्य बघतोय. महाराष्ट्रातली संस्कृती, महाराष्ट्रातली परंपरा जपणारा सण उत्सव 2026 मध्ये आपण मकर संक्रांतीचा आजचा दिवस आहे. खऱ्या अर्थानं हा उत्सव आहे तो तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देतो, प्रेरणा देतो. पण त्याबरोबर आमच्या गृहिणी सुद्धा माझ्याशी जोडलेल्या आहेत, माझ्यावर ताई जोडलेल्या आहेत. दीदी, आज खऱ्या अर्थानं आपण आज मकर संक्रांत आहे. अतिशय सुंदर अशी साडी आपण परिधान केलेली आहे, वेश परिधान केलेला आहे. मकर संक्रांती हा महाराष्ट्रातल्या संस्कृतीतला हा सण आहे. काय आज आनंद होतोय? सर कसं आहे माहिती आहे का, आज आपल्या नवीन वर्षातून हा पहिला सण आहे मकर संक्रांत. आणि प्रत्येक सवासणीला असं वाटतं की आज ह्या दिवशी प्रत्येकजण हळदी कुंकाचा मान देतात. आणि आम्हाला ह्या धक्क्याधुक्यातनं जे जीवनातनं आम्ही येतो प्रवास करत, तर खूप एक असा आनंद वाटतो. कारण प्रत्येक जागोजागी जर बघितलं तर प्रत्येक महिला आज ह्या दिवशी काळं वस्त्र जे आहे ते परिधान करतात. कारण की मकर संक्रांतीला काळं वस्त्र हे मानाचं वस्त्र आहे म्हणून. पण माझी अशी संस्कृती आपल्या हिंदू धर्मामध्ये की जी मकर संक्रांत जी आहे ती सवासणीचं लेणं आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकजणी जे हळदी कुंकूला जेवढं महत्त्व देतात, तर आजच्या दिवशी या मकर संक्रांतीला आज मकर संक्रांत उत्सव 2026 मधले आपण दृश्य बघतोय. आज महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीचा उत्साह आहे तो शिगेला पोचलेला बघायला मिळतोय. हळदी कुंकवाचा समारंभ होतोय. दुसरीकडे आपण आमच्या गृहिणी आहेत, आयुष्यभर स्वतःची दुःख लपवत आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी अहोरात्र काम करणाऱ्या आमच्या भगिनी सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतंय. त्या कामावर हजर झालेल्या आहेत. पण महाराष्ट्रातल्या संस्कृतीतला आगळा वेगळा ठेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न माझ्याशी सुहासिनी खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो. आज या ठिकाणी मकर संक्रांतीच्या निमित्तानं आमच्या भगिनी जरी कामावरती असतील तरी देखील मात्र हा वर्षातला सण आहे, या ठिकाणी केला जातोय. आणि म्हणून मी या ठिकाणी ताईकडे जातोय. ताई, काय आनंद होतोय? आपलं नाव सांगा पूर्णपणे. माझं नाव वनिता दत्तात्रय पावले आहे. वनिता ताई, काय वाटतंय आज महाराष्ट्रातला सण संस्कृतीचा हळदी कुंकवाचा मान आहे, मकर संक्रांत आहे, ह्याबद्दल काय? काय नाही, आपल्या मराठी माणसाचा जो सण आहे तो आपण जपण्याचा प्रयत्न करत आहे. आणि नवीन वर्षातील हा पहिला सण आहे मकर संक्रांती. आणि हा स्त्रियांचा खऱ्या अर्थाने हळदी कुंकाचा हा मान दिला जातो. प्रत्येकाच्या जर आम्ही बघायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, पुणेकरांचा आहे. आज त्यांचा सवासणीचं वंसा जो असतो तो हा या ठिकाणी मानला जातो. आणि खूप प्रचंड मंदिरामध्ये आज घरोघरी प्रत्येकाच्या घरी आज कार्यक्रम गोडधोड केला जातो. आणि जे काही दुःख असतील ते सगळी दूर व्हावी आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख समृद्धी आनंदी आणि त्यांचं जीवन गोडच गोड व्हावं अशी मी शुभेच्छा देते या ठिकाणी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ताई, ही तरुण पिढी मोबाईलमध्ये हरवली का? हरवली आहे सर. कसं माहिती आहे का, त्यांच्यावरती जे अभ्यासक्रमाचं जे त्यांनी जे लादलंय, आता बोलतात की अभ्यासक्रम वाढलाय मुलांचा, पण मुलांना कसं आहे सगळं डिजिटल आलेलं आहे. प्रत्येकाला काय वाटतं आई वडिलांनी माझ्या मुलांनी पुढे जावावं, माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं. पण असं नाही की मोबाईल घेतल्यामुळे जास्त शिक्षण होतं. जास्त करून मुलांमध्ये वाचन पण पाहिजे मुलांमध्ये. आणि मुलांचं वाचन कमी झालेलं आहे मोबाईलच्या ह्याच्यामध्ये. प्रत्येकाला वाटतं की मी रील्स केले की मी रील्स बघितले की त्यांच्यातून त्यांना असं म्हणजे मन मोकळं जगता येतं असं त्यांना वाटतं. पण माझ्या अनुषंगाने जर बोलायचं म्हटलं तर ना, मोबाईल मुलांना दिला नाही पाहिजे. जे काही आपले प्राथमिक खेळ आहेत ते मुलांपर्यंत त्यांनी दिले पाहिजे. मुलगी असून दे, मुलगा असून देत, हे मैदानी खेळ खेळले पाहिजे. मैदानी खेळ खेळलेच पाहिजेत मुलांनी. आज बघायला गेलं तर क्रिकेट सामने कमी आहेत, कबड्डी कमी आहेत. कुठेतरी ठराविक बाहेरच्या देशातून गावोगावी जे खेळणारे खेळ आहेत ती मुलं आज या मैदानात तिथे येतात आणि नॅशनल लेवलपर्यंत जातात. पण मुंबईच्या ठिकाणी म्हणायला गेलं त्यांना भरपूर ठिकाणी कमी आहे. वनिता ताई, आज महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत म्हटले की पतंगबाजी असते, पतंग उडवण्याच्या स्पर्धा असतात, अनेक स्पर्धा असतात. पण हल्ली हे कुठं बघायला मिळत नाही. काय खंत काय होतं? खंत हीच वाढते सर. प्रत्येक आई वडिलांनी मुलांना डिजिटल म्हटल्यानंतर दिलेलं त्यांना एक साधन मोबाईल. तर मुलांना नुसतं मोबाईल जर दिसला ना, त्यांचं ताण भूक सगळी हरून जाते. पण त्यांना मैदानी खेळ हे माहितीच नाही. जेव्हा आमच्या काळामध्ये आम्ही होतो ना, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पतंग एकमेकाची टक्कर कशी लागते, काटेकी टक्कर. जसं आता राजकारण चालू आहे तसे आम्हाला ते पतंग बघायला भेटत होते. पण आता आज कुठे नाहीसे झालेत. जसे पक्षी कुठे गायब झालेत ना, तसे आज ह्या पतंगी कुठे गायब झालेल्या आहेत. नाहीतर
पूर्वी आम्ही एकमेकाची अशी पतंग जेव्हा लागायची ना, जसं आता क्रिकेटचे सामने तुम्ही बघताय ज्या तऱ्हेने इंडिया पाकिस्तान म्हणलं की कोण घरातनं बाहेर पडत नाही, तसं आम्ही पतंग बघायला आम्ही बाहेर पडायचो ना. रंगीबेरंगी त्या पतंगी अशा उडणाऱ्या आज कुठेही बघायला भेटत नाहीये. आणि ह्या पतंगी म्हणजे युवा तरुणाने हा आपले जे खेळ आहेत सामाजिक ते खेळले पाहिजेत. आणि जर तुम्ही खेळला तर तुमच्या मुलांपर्यंत नक्की त्यांच्यामध्ये पण उत्साह होईल. आजकाल मोबाईलमध्ये काही नाहीये. कामाला महत्व आणि नेहमीच गणवेशामध्ये काम करणाऱ्या आमच्या भगिनीत आज आपण नेहमी गणवेशामध्ये आपण असता इथे काम करता, पण आज आपण खऱ्या अर्थानं ह्या साडी ह्याच्यामध्ये आणि एक वेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय कामाला किती महत्व आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या संस्कृतीला किती महत्व आहे. सर, आपण आज ही संस्कृती जपली तर आपल्या मुलांना माहिती पडेल की आपली ही संस्कृती आहे, आपण ही पुढे चालवावी की नाही हे आपल्यावरती अनुभवित आहे की आपण चालवली तर आपले मुलं चालवतील, त्याशिवाय आपण चालवली नाही तर आपले मुले पण चालवणार नाहीत पुढे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा वारसा मात्र समर्थपणे पुढे चालू ठेवला पाहिजे, यासाठी आमच्या महिला भगिनींचा आठोकाठ असणारा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.